हाय फ्रेंड्स, आता आपण शिकूया सॉर्टिंग, क्लासिफाईंग अँड फॉर्मिंग ग्रुप्स. तर इथे काही ऑब्जेक्ट्स दिलेले आहेत, म्हणजे वस्तू या टेबलवरती ठेवलेले आहेत. तर त्याचं काय करायचं आपल्याला, सॉर्टिंग म्हणजे वेगळ्या करायचे आहेत. म्हणजे बाउल्स हे क्लासिफाय करायचे आहेत, म्हणजे वर्गीकरण करायचे. बाउल्स हे आहेत, हे प्लेट्स आहेत, हे स्पून आहेत, हे फॉर्क आहेत. तर हे वेगळे करायचे आहेत, ह्याला म्हणायचं क्लासिफाईंग. आणि त्याचे ग्रुप तयार करायचे, बरोबर. म्हणजे बाउल्सचे वेगळा ग्रुप, प्लेटचा वेगळा ग्रुप, अशा पद्धतीने. तर इथे आपल्याकडे पहिला ग्रुप आपण तयार करूया, ग्रुप ऑफ बाउल्स, BOWLS बाउल्स. तर हे बाउल्स कोणते आहेत, हे असे दिसतात, बरोबर. तर इथे आपल्याकडे किती बाउल्स आहेत, 4 बाउल्स आहेत. नंबर ऑफ ऑब्जेक्ट्स इन द ग्रुप 4. मग हे पहा, 1 2 3 4 बाउल्स, म्हणून इथे 4 बाउल्सचे पिक्चर काढले. तसं आता नेक्स्ट काय आहे, ग्रुप ऑफ स्पून्स, SPOONS स्पून्स. स्पून म्हणजे चमचा. आता इथे किती चमचे आहेत पहा, बघू. 1 2 3 4 आणि 5. मग इथं आपल्याला 5 स्पून्स काढायचे आहेत, अशा पद्धतीने. 1 2 3 4 आणि 5. इथे आपल्याला 5 नंबर लिहायचा आहे. नेक्स्ट आहे ग्रुप ऑफ फोर्क्स. आता हे आहेत फोर्क्स. 1 2 3 फोर्क्स आहेत. मग आपल्याला इथे 3 फोर्क्स काढायचे आहेत. 1 2 आणि 3. आणि नेक्स्ट ग्रुप आहे ग्रुप ऑफ प्लेट्स. आता प्लेट्स किती आहेत तिथं काउंट करूया. 1 2 3 4 प्लेट्स आहेत. तर आपल्याला इथं 4 प्लेट्स काढायचे. 1 2 3 4. इथे 4 नंबर लिहूया. मॅथ्समध्ये आपण मॅथ्स शिकतोय, त्यामुळे ड्रॉइंग फार छान आलं पाहिजे असं काही एक्सपेक्टेशन नाही आहे, परंतु आपल्याला मॅथ्स आलं पाहिजे. लुक ॲट द पिक्चर. ह्या चित्राकडे पहा. यू कॅन सी डिफरंट टाईप्स ऑफ ऑब्जेक्ट्स. इथे वेगवेगळे ऑब्जेक्ट्स दिसतात, बरोबर. मग आता काय करायचं आहे, तर त्यांनी क्वेश्चन विचारलेला आहे, नाव काउंट अँड राईट हाऊ मेनी. इथे किती ऑब्जेक्ट्स आहेत ते काउंट करायचे आहेत आणि तिथं लिहायचं आहे किती आहेत ते. आता इथं पहिला ऑब्जेक्ट आहे तो स्पॅरो. तर ह्या चित्रामध्ये किती स्पॅरोज आहेत हे काउंट करूया. कसे करूया, 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 स्पॅरोज आहेत. म्हणजे इथं आपण 10 लिहूया. आता बुक्स किती आहेत काउंट करूया आपण. नाही, इथे बुक नाही आहे, बरोबर. 1, इथे 1 बुक आहे. त्यानंतर इथे आहे 2 बुक्स आहेत, म्हणून आपण 2 लिहूया, बरोबर. आता हॅट्स किती आहेत काउंट करूया. इथून 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12 हॅट्स आहेत, म्हणजे इथे आपण 12 लिहूया आन्सर. नेक्स्ट आहे ते क्रेयॉन्स. तर क्रेयॉन्स किती आहे त्याच्यात काउंट करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9. त्यानंतर 10, त्याच्यानंतर 11 12 13, बरोबर. इथे 13 नंबर येईल. फिश किती आहेत काउंट करूया.
1 2, त्याच्यानंतर 3 4, त्याच्यानंतर आहेत ते 5 6 7 8, 8 फिश आहेत. काइट्स किती आहेत काउंट करूया. इथे काइट्स नाही आहे. हां, इथे 1 आणि इथे काइट आहे 2, इथे काइट आहे 3. टोटल काइट्स किती आहेत तर 3 आहेत. इथे 3 लिहूया. आता लीप किती आहेत काउंट करूया आपण. 1 2 3 4, त्याच्यानंतर आहे ते 5, त्याच्यानंतर आहे 6 7 8 आणि 9. टोटल 9 लीफ आहेत. इथे हे 9 लिहूया. आणि हे मिरर आहेत. हे मिरर किती आहेत ते काउंट करूया. 1 2 3 4, त्याच्यानंतर 5 6 आहेत म्हणून इथे 6 नंबर लिहूया. ओके, इट्स सिम्पल. बाय.